नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखन प्रकारामधील निबंध लेखनाचा आपण इथे विचार करत आहोत. निबंध लेखनाच्या एकूण 3 प्रकारापैकी पहिला प्रकार वर्णनात्मक निबंध या आधीच्या भागात आपण अभ्यासला. तो अभ्यासत असताना वर्णनात्मक निबंध कसा लिहायचा किंवा लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे हेही तुम्हाला त्या भागामध्ये सविस्तरपणे मी सांगितलंच होतं. त्याशिवाय निबंध कसा लिहिला जातो हे देखील आपण एका नमुन्यातून किंवा एका उदाहरणातून पाहिलेलंच आहे. आजच्या या भागामध्ये आपण निबंध लेखन या लेखन प्रकारातील दुसऱ्या विषयाकडे येणार आहोत आणि तो विषय आहे आत्मकथन किंवा आत्मवृत्त. आता आत्मकथन किंवा आत्मवृत्त लिहिताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा हा निबंध प्रकार कसा लिहिणे अपेक्षित आहे हे आपण थोडक्यात ऐकूया किंवा हे थोडक्यात आपण पाहूयात आणि मग आपण या निबंधाच्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत किंवा हा निबंध कसा लिहिला जातो हे मी तुम्हाला दाखवून देईनच. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आत्मचरित्र म्हणजे आत्मकथनात्मक निबंध नक्कीच नाही. तर अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे आत्मकथन आपल्याला करावयाचे आहे त्याच्या अंतरंगात आपणास शिरावे लागते. म्हणजेच ज्या व्यक्तीचं किंवा ज्या वस्तूचं आत्मकथन आत्मवृत्त आपण लिहितो त्याच्या मनाचा आपल्याला ठाव घ्यावा लागतो. त्याच्या सुखदुःखात्मक अनुभवांशी आपल्याला एकरूप व्हावे लागते. या निबंध प्रकारात कल्पनेला भरपूर वाव मिळतो. म्हणजेच तुम्हाला तुमच्या कल्पना मांडण्याचं स्वातंत्र्य इथे दिलं जातं. ज्याच्या अनुभवांचे आपण कथन करतोय किंवा या निबंधामध्ये ज्या व्यक्तीचे ज्या वस्तूचे आपण कथन करणार आहोत त्याच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचे किंवा घटनांचे क्रमशः कथन करण्याऐवजी त्यातील निवडक घटना घेऊन त्या चटकदार पद्धतीने लिहिल्या तर नक्कीच तो निबंध अधिकाधिक आकर्षक होऊ शकतो किंवा वाचणाऱ्या व्यक्तीला किंवा वाचकाला तो वाचण्यात आनंद मिळू शकतो. आता आत्मवृत्तात्मक निबंधातील किंवा आत्मवृत्तात्मक निबंध लिहित असताना वाक्याची रचना जी आहे ही रचना नेहमी लिहिणाऱ्या व्यक्तीने एकवचनी प्रथम पुरुषी लिहायला हवी. या निबंधाला आपण एखाद्या व्यक्तीचं मनोगत किंवा कैफियत अशी वेगवेगळी नावे देऊन हा निबंध लिहिला जातो. आत्मकथनात्मक निबंध लिहिताना लिहिणाऱ्याने तोचपणा टाळणं अपेक्षित आहे. म्हणजे निबंध लिहिताना प्रत्येकाने विचारपूर्वक निबंध लिहायचा आहे. पुन्हा पुन्हा वाक्याची रचना तीच येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निबंध लिहिताना म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या झाडाची आत्मकथा तुम्ही लिहिताय किंवा मी रायगड बोलतो आहे किंवा एखाद्या देशभक्ताचं मनोगत तुम्ही लिहित आहात. हा निबंध किंवा या विषयाशी निगडीत निबंध जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेला
या निबंधाची सुरुवात जर मी बोलत आहे अशी जर केली तर खरोखरच वाचणारा जो कोणी वाचक आहे त्याच्या पुढे तुमची कल्पना किंवा तुम्ही कुणाचं आत्मवृत्त लिहित आहात हे सर्वप्रथम स्पष्ट होण्यास मदत होते. आता हा निबंध लिहिताना आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे किंवा हा निबंध लिहित असताना कोणते निकष लावले जातात हे मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे आत्मकथन लिहित असताना आपण कोणते मुद्दे लक्षात घेणे अपेक्षित आहेत हे सांगत असताना मी तुम्हाला इथे 7 मुद्दे दिलेले आहेत. त्या 7 मुद्द्यांचा व्यवस्थित विचार करून प्रत्येक मुद्द्यामध्ये काय म्हटलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे याचा विचार करून याचा अवलंब जर तुम्ही निबंधात केला तर तो निबंध व्यवस्थित होऊन वाचकाला आवडण्यासारखा असतो. आत्मकथन करत असताना किंवा आत्मकथन लिहित असताना सजीवांप्रमाणेच म्हणजेच माणसांप्रमाणेच प्राणी, पक्षी, वनस्पती यांना देखील भावभावना व सुखदुःख असतात असं मानून जर आपण त्यांच्या भावनांचा विचार करून त्या निबंधामध्ये मांडल्या तर तो निबंध नीटपणे हाताळता येतो किंवा नीटपणे उतरवता येतो. व्यवस्थित शब्दांमध्ये आपल्याला तो मांडता येणं शक्य होतं. तसंच दुसरा मुद्दा बघा, माणसांप्रमाणेच निर्जीव वस्तूंनाही सुखदुःखे वगैरे भावभावना असतात असे मानणे व याचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. समोर असलेली वस्तू किंवा एखादा विषय तुम्हाला दिलेला आहे, मग तो सजीव असू दे किंवा तो निर्जीव वस्तूंविषयी असू दे, त्या वस्तूंना माणसाप्रमाणेच भावभावना असतात असं मनाशी ठरवून जर त्यांचा शोध अतिशय सूक्ष्म पद्धतीने केला, त्याचा अभ्यास जर अतिशय सूक्ष्म पद्धतीने केला किंवा त्याचं निरीक्षण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर आपल्याला कळून चुकतं की खरंच आहे, इथे म्हटल्याप्रमाणे त्यांनाही भावभावना आहेत हे आपल्याला पटायला लागतं. आणि मग त्याप्रमाणे आपण आपले विचार या निबंधामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. तसंच पुढे सांगताना इथे मी म्हटलेलं आहे की आपण एखादा आत्मकथनाचा विषय जो आहे तो विषय आपल्याला दिल्यानंतर तो विषय किंवा ती वस्तू प्रत्येकाने लिहिताना असं विचार करायचा आहे किंवा मग असं समजून घ्यायचं आहे स्वतःला की ती वस्तू आपण स्वतः आहोत. आणि मग अशी कल्पना केल्यानंतर त्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपल्याला आपले विचार, आपल्या कल्पना मांडता आल्या पाहिजेत. हे सगळं लेखन जे आहे, हे लेखन करत असताना आपली भाषा जी असेल ही भाषा प्रथम पुरुषी म्हणजेच मी या एकवचनी असायला हवी. त्याचबरोबर या आत्मकथनामध्ये अलंकारिक शब्दांचा वापर अतिशय कमी प्रमाणात असायला हवा, जेणेकरून आपण जे काही लिहितो ते लिहिल्यानंतर किंवा तो जो कोणी वाचणारा आहे, तो वाचक जो आहे, त्या वाचकाच्या मनामध्ये त्या विषयाबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल, त्या वस्तूबद्दल आपलेपणा निर्माण होईल अशी भाषा इथे
वापरली गेली पाहिजे किंवा अशा भाषेचा वापर इथे अपेक्षित आहे. हे मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतले तर खरोखरच आपला निबंध हा वाचनीय असतो. आता हा निबंध वाचनीय असतो असं मी आत्ताच म्हटलं. हे कसं किंवा मला नेमकं काय म्हणायचं यातून हे सांगताना मी पुढे तुम्हाला एक निबंध लिहून दिलेला आहे. त्याचा आपण इथे आधी विचार करूयात किंवा मी तो वाचून दाखवणार आहे की मी तिथे कशा पद्धतीने माझी मतं किंवा मी काय निरीक्षण केलं किंवा मला काय वाटलं हे मी तिथे मांडताना कशा पद्धतीने माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा कल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा. निबंधाचा विषय आहे पृथ्वीची आत्मकथा. या निबंधाला मुद्दे दिलेले आहेत: जन्म, पृथ्वीचे आणि मानवाचे नाते, मानवाची प्रगती, पृथ्वीला होणारा आनंद, मानवाकडून तिची दुर्दशा, पृथ्वीला खेद होतो, तिची मानवाकडून असणारी अपेक्षा आणि या सगळ्यातून आपल्याला मिळालेला संदेश कोणता, हे मुद्दे आहेत इथे. आता याच मुद्द्यांच्या आधारे मी थोडक्यात हा निबंध लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा तुम्हाला काय समजते यातून. सुरुवात बघा. आज शाळेत बाईंनी कुठल्या तरी संस्थेने वसुंधरा दिनाच्या निमित्ताने निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे असे सांगितले आणि मी त्या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले. घरी येऊन विचार करत बसले होते आणि अचानकच माझा हात समोर ठेवलेल्या टेबलावरील पृथ्वी गोलावर पडला व अचानकच आवाज आला. प्रथम तो आवाज ऐकून मी घाबरले, पण तो आवाज मला म्हणाला, अगं अशी घाबरतेस काय? पुन्हा मी दचकले. तेव्हा माझी ती अवस्था बघून तो पृथ्वी गोल मला म्हणाला की इकडे बघ. कारण मी तो आवाज नेमका कुठून येतोय हे शोधत होते. हे त्या पृथ्वीगोलाच्या लक्षात आलं आणि त्याने मला सांगितलं, इकडे बघ, मी पृथ्वी बोलते. हे ऐकून माझी भीती कमी होऊन उत्सुकता वाढली. मग तिच्यात आणि माझ्यात संवाद व्हायला लागला. बघा ती मला काय सांगायला लागली. ती बोलू लागली की मला तुझ्याशी बोलायचे आहे. आज मी तुला माझी कथा आणि व्यथाही सांगणार आहे. ऐक. माझा जन्म हजारो वर्षांपूर्वी झाला. तेव्हा मी अवकाशात फिरणारा एक तप्त गोळा होते. कालांतराने मी थंड होत गेले. माझ्या भोवती वातावरणाची निर्मिती होत गेली. त्यातूनच छोटे छोटे जीव जन्मास येऊ लागले. अनेक वनस्पती जन्मास आल्या. पुढे हळूहळू अनेक बदल होत गेले. उत्क्रांती होत गेली आणि मनुष्याचा जन्म झाला. तेव्हापासून म्हणजेच त्याच्या जन्मापासून माझे आणि मानवाचे एक वेगळे नाते निर्माण होत गेले. त्याने आपल्या बुद्धिचातुर्याने नवे नवे शोध लावून अनेक वनस्पती, फळे, फुले यांच्या विविध प्रजाती शोधून काढल्या, ज्यांचा तो उपभोग सध्या घेताना आपल्याला दिसून येतो. स्वतःच्या बुद्धिचातुर्याने तो करत असलेली प्रगती पाहून मी खूपच आनंदित होते. परंतु हीच त्याची प्रगती माझ्या व त्याच्यात अडसर बनू लागली. कारण तो इतका पुढे गेला की त्याची स्वार्थी बुद्धी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
त्याने माझा विध्वंस करायला सुरुवात केली. मी किंवा माझ्यातून निर्माण झालेल्या नद्या, सरोवरे, जंगले, झाडे यांची तो कत्तल करू लागला. माझे आजचे रूप जे आहे हे त्यानेच दिलेले आहे. या आधीचे माझे सुंदर रूप त्याने पार बिघडवून टाकले आहे. आज माझी ही काय जी अवस्था आहे याला पूर्णपणे मनुष्य जबाबदार आहे. मी मानवावर मनापासून प्रेम केले. जशी एखादी आई आपल्या बाळावर करते ना, अगदी तसेच त्याला निस्वार्थपणे देत आले. पण त्याची अपेक्षा मात्र काही संपता संपेनाच. त्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रचंड सामर्थ्य मिळवले. पण त्या सामर्थ्याचा उपयोग त्याने मला सुजलाम सुफलाम करण्यासाठी करावा किंवा तो करेल असं मला सर्वप्रथम वाटले होते. त्याने तसे न करता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून प्रदूषण वाढवले. त्याचे प्रगतीकडे पडणारे पाऊल हे त्याला विनाशाकडे घेऊन चालले आहे. हे पाहून मला प्रचंड दुःख होत आहे. मला ओरडून सांगावसे वाटते की तू माझा विध्वंस करायला निघाला आहेस. पण हे शक्य नसून उलट तू स्वतःचाच विनाश करून घेशील व पश्चाताप करण्याची संधीही तुला मिळणार नाही. इतके बोलून अचानकच आवाज बंद झाला. तो पृथ्वीचा गोल बघता बघता शांत झाला आणि मग माझ्या विचारांना गती मिळाली. इथे सुरुवातीचे हे सगळे परिच्छेद जे मी वाचले त्या परिच्छेदामध्ये तो जो पृथ्वी गोल आहे किंवा ती पृथ्वी जी आहे ती पृथ्वी, तिचं मनोगत किंवा तिला होणारा जो त्रास आहे किंवा मानवाने तिच्याशी केलेला जो व्यवहार आहे, तिच्याशी त्याचं वागणं जे आहे ते वागणं तिला कुठेतरी असह्य होतं. तिला होणाऱ्या ज्या या यातना आहेत या यातना तिने इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एवढं सांगून तिचा आवाज अचानकच बंद झाला. ती शांत झाली. कारण तिला जे पोचवायचं होतं, तिला जे सांगायचं होतं ते तिने मला सांगितलं. आणि सांगून झाल्यानंतर ती शांत झाली. पण माझे मात्र विचार शांत झाले नाहीत. उलट मी विचार करायला लागले की खरंच अजूनही जर माणूस जागा झाला नाही किंवा आपण काय करत आहोत याची जर त्याला उपरती झाली नाही तर मग मात्र विध्वंस अटळ आहे. हा विध्वंस होण्याऐवजी जर माणसाने जागे होऊन एकत्रित येऊन या वसुंधरेला वाचवण्याचे प्रयत्न केले तर नक्कीच तिची कृपादृष्टी आपल्यावर असेल आणि कुठेतरी तिलाही खरंच आनंद होईल. ती सुद्धा सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. बघा, हा होता पृथ्वीचा पृथ्वीवर आधारित आत्मकथन किंवा हा निबंध. यातून तुम्हाला काय समजलं किंवा काय सांगायचं आहे हे कदाचित तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न केला. याच्याच आधारावर मी तुम्हाला पुढे एक निबंध दिलेला आहे. त्या निबंधाचे मुद्दे तुम्ही वाचून सर्वप्रथम त्याचा थोडक्यात विचार करा आणि मग आपल्याला यामध्ये
नेमकं काय लिहायचं आहे किंवा काय लिहिता येईल, एक साधारण क्षणभर काही सेकंद विचार करा. आपोआपच तुम्हाला कळेल की नेमकं आपल्याला इथे काय आणि कसं मांडता येणार आहे. विषय आहे रस्त्याचे मनोगत. बघा, रस्ता हा जरी मगाशी मी मुद्द्यांमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे की सजीव आणि निर्जीव या दोघांचाही विचार करताना आपल्याला त्याच्या भावभावना, त्याची सुखदुःख याचा विचार करायचा आहे की त्यांनाही ते हे सगळं आहे. आणि असं समजून आपणच ती वस्तू किंवा ती व्यक्ती आहोत असा विचार करून त्याच्या भावना आपण आपल्या विचारातून मांडण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की मला नेमकं काय म्हणायचं आहे आणि याच्याच आधारे तुम्ही दिलेल्या निबंधाचा पूर्णपणे विचार करून तो तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करावा असं मला इथे अपेक्षित आहे.